आणि तुमच्यासाठी सूचना आहे की पत्रे आपण बसवायचं थोडंसं कॅन्सल केलेलं आहे आणि आपण स्लॅब टाकणार आहोत, कारण दरवर्षी आपण पत्रे बदलतो ते परत खराब होतात आणि पुन्हा आपल्याला ते करावं लागतं. तर या वर्षी आपण ठरवलेलं आहे की स्लॅब आपल्याला टाकायचं आहे, तर आपण स्लॅब साठी प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आता इथून पुढे प्रार्थनेमध्ये राहा की देवबापाने आपल्याला ते स्लॅब टाकण्यासाठी मदत करावी आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मदत देखील करू शकता. ओके, तर चला वचनाकडे आपण जाऊयात. आपलं बायबल आपण खोलू आणि बायबल मधलं उत्पत्ती याचा 18वा अध्याय आणि 14वं वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती आता याचा 18वा अध्याय आणि 14वं वचन भेटले सर्वांना? चला मी तुमच्यासाठी वाचेल. उत्पत्ती याचा 18वा अध्याय आणि 14वं वचन. बायबल मध्ये लिहिलंय, यहोवाला कोणती गोष्ट असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे परत येईन आणि सारेला मुलगा होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. छोटंसं वचन आहे पण बरेच काहीतरी शिकवणारं वचन आहे. तर आज आपण त्या वचना कडून शिकणार आहोत. बायबल मध्ये लिहिलंय, यहोवाला कोणती गोष्ट, म्हणजे देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव या ठिकाणामध्ये अब्राम नावाच्या व्यक्तीशी बोलत आहे आणि तो देव त्याला म्हणत आहे की अब्रामा, देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? म्हणजे देव सांगायचा प्रयत्न करत आहे की देवाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला सर्व काही शक्य आहे, देव या ठिकाणामध्ये सांगत आहे. आमेन. आज आपण अशा देवाकडे आहोत ज्याला तो देव म्हणतो की सर्व काही शक्य आहे, सगळं काही शक्य आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ज्या देवाजवळ तुम्ही बसलेले आहात त्या देवाला सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाला सर्व काही शक्य आहे. आज तुझ्या जीवनामध्ये जर तू काही समस्या घेऊन चालत असेल, जर काही संकटाला तोंड देऊन तू चालत असेल, जर का एखादी गोष्ट तुला अवघड वाटत असेल, जर का तुला वाटत असेल की हे माझ्यासाठी होणारच नाहीये, हे एकदम अवघड आहे, हे अशक्य आहे, तर बायबल मध्ये लिहिलंय, देव या ठिकाणामध्ये एक वाक्य म्हणत आहे आणि तो म्हणत आहे की अब्रामा, देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? आमेन. आज तोच देव तुम्हाला प्रत्येकाला हे वाक्य म्हणत आहे की देवाला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? देवाला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. आज तुला वाटेल की ही गोष्ट अशक्य आहे, ही गोष्ट अवघड आहे, ही होऊच शकत नाही, डॉक्टर म्हणेल हे होणारच नाही, एखादा व्यक्ती म्हणेल हे होणारच नाही, एखादा परिस्थिती तुला सांगेल की हे होणारच नाही. पण ज्या वेळेला तू देवाकडे वळशील आणि देवाचा दावा करशील, देव तुला नेहमी म्हणेल की मला कुठली गोष्ट अशक्य आहे का? मला कुठली गोष्ट अशक्य आहे का? मी सर्व काही करू शकणारा देव आहे. देव ते अब्रामाला हे सांगतोय, अब्रामा, तुझी बायको का हसली? मला कुठली गोष्ट अशक्य आहे का? मी सर्व काही करू शकणारा देव आहे. आज ही आनंदाची बातमी आपल्या प्रत्येकासाठी आहे. आज त्या प्रत्येकासाठी तो देव हेच म्हणत आहे की मला सर्व काही शक्य आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो माझ्या भावा, माझ्या बहिणी. तो देव म्हणतो मला सर्व काही शक्य आहे. आज तू फक्त एक काम कर, माझ्यावर विश्वास ठेव की मी ते करू शकतो आणि मी ते तुझ्यासाठी करेल. तो देव म्हणतो तू विश्वास ठेव, मी करू शकतो आणि मी ते तुझ्यासाठी करेल. त्या देवाला कुठली गोष्ट अशक्य नाहीये. बायबल मध्ये तो देव म्हणतो की बघ, यहोवाला कुठली गोष्ट अशक्य आहे का? आणि तो देव म्हणतो की बघ, पुढच्या वेळेला, जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे नक्की येईल. आणि बायबल मध्ये त्या जीवनाच्या वेळेला, पुढच्या वर्षी तुला नक्की मूल होईल. आमेन.
देव 99 वर्ष झालेल्या माणसाला हे वचन देत आहे. लक्षात ठेवा, हे काही जवान माणसाला 20, 25, 30 वर्षाच्या माणसाला देव हे वचन देत नाहीये. तो देव हे वचन देतोय 90 वर्ष झालेल्या बाईला. तो काय एखाद्या 24, 25 वर्षाच्या मुलीला हे वचन देत नाही की तुला मूल होईल. देव हे वचन देतोय 90 वर्षाच्या एका बाईला की तुला मूल होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुला मूल होणार आहे. आमेन. देव हे त्यांना दाखवायचा प्रयत्न करतोय की तुझ्या शरीराच्या पुढे, तुझ्या ताकदीच्या पुढे, तुझ्या शक्तीच्या पुढे, तुझ्या विचारांच्या पण पुढे जाऊन कार्य करणारा मी देव आहे. आमेन. आज तुझी ताकद काय आहे, आज तुझं वय काय आहे, आज तुझी मेहनत काय आहे, आज तुला काय भेटू शकते आणि काय नाही भेटू शकत आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तो देव तुझ्यासाठी कार्य करू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज तुला विश्वास ठेवावा लागेल. जर का देवाजवळ आहेस तर तुला विश्वास ठेवावा लागेल की याच्या पलीकडे जाऊन पण देव माझ्यासाठी करू शकतो. मग तो देव तुझ्यासाठी आहे, मग तो देव तुझ्यासाठीच आहे, कारण तो शक्तीच्या पलीकडे जाऊनच काम करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुझ्या ताकदीने तर तू काय पण करू शकणार, तुझ्या शक्तीने तर तू काय पण करू शकणार, पण ज्या वेळेला तुझ्या शक्ती जिथं थांबते, तुझी ताकद जिथं थांबते, त्याच्या पलीकडे जर का काहीतरी होणार आहे तर मग तर देव तुझ्यासाठी करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो विश्वास ठेव की देव हे करू शकतो, देव हे करू शकतो आणि ते तुझ्यासाठी होईल. बायबल मध्ये लिहिलंय की तू विश्वास ठेव की तू प्रार्थना केल्यानंतर तुला भेटलंय म्हणजे ते तुला भेटेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये तू प्रार्थना केल्यानंतर विश्वास ठेव की तुला भेटलेलं आहे, ते तुला भेटेल. आमेन. बायबल तयार आहे, देव तयार आहे, आपण तयार व्हायचं आहे. आमेन. तुझं हृदय तयार व्हायचंय, तुझं जीवन तयार व्हायचंय, तू तयार हो, देव तयार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या देवावर शंका घेऊ नको, देवावर फक्त विश्वास ठेव. आमेन. जर का परिस्थितीकडे बघितलं, परिस्थिती कदाचित होईल का नाही होईल तुला म्हणेल. आमेन. तुझी बुद्धी जर का विचार केला तर बुद्धी म्हणेल होईल का नाही होईल माहित नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. माणसाकडे बघशील, माणूस कदाचित होईल का नाही हे विचार करेल, पण ज्या देवाकडे बघशील, देवाकडे बायबल मध्ये लिहिलंय त्या देवाजवळ सर्व काय होय आणि आमेन आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाकडे होच आहे. आमेन. त्या देवाकडे होणारच आहे, असंच आहे. त्या देवाकडे नाही होणार असं नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवावर तू विश्वास ठेवू शकतो, विश्वासाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने तू देवाच्या मागे चालू शकत आहे. आमेन. म्हणून आज त्या देवावर विश्वास ठेव, कारण तो सर्व काही करू शकणारा देव आहे. तो देव आहे. आमेन. तो माणूस नाहीये, तो देव आहे. आमेन. माणूस नाहीये, तो देव आहे आणि देव सर्व काही करू शकणारा देव आहे. माणूस कदाचित काय गोष्टी करेल नाही करेल, माणसाकडून काय गोष्टी होतील नाही होतील, माझ्याकडून काय गोष्टी होतील नाही होतील, पास्टर तुमच्यासाठी काय करेल नाही करेल, पण ज्याला देवाकडे तू येशील, देव तुझ्यासाठी सगळं काही करू शकेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो देव आहे. देव आणि माणसामध्ये हा फरक आहे की माणूस काय गोष्टी करू शकतो, काय गोष्टी नाही करू शकत, पण देव जो आहे तो सगळं काही करू शकणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव सगळं काय करू शकतो म्हणून तो देव आहे. आमेन. तो सगळं काही करू शकत नसता तर तो देव नसला असता. आमेन. पण बायबल मध्ये लिहिले तो देव म्हणतो मी सगळं करू शकतो म्हणून तर तो देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माणसात आणि देवामध्ये फरक आहे. आमेन. माणूस स्वतःसाठी जगेल, माणूस स्वतःसाठी धावेल, माणूस स्वतःसाठी काहीतरी करेल, पण ज्या वेळेला तुम्ही बायबल मध्ये जाताल आणि देवाकडे बघताल, देव तुम्हाला माणसांसाठी काहीतरी करताना दिसेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण माणूस काहीतरी अद्भुत असं जीवन जगू शकतो, माणूस काहीतरी एखादं चांगलं जीवन जगू शकतो. आमेन. माणूस जो आहे एखादं
आशीर्वादित किंवा सामर्थ्याने भरलेलं जीवन जगू शकतो. आमेन. पण माणूस कधीही देवाची बरोबरी करू शकत नाही. आमेन. माणूस आहे आणि देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माणूस कधी देव बनायचा प्रयत्न करू शकत नाही आणि देव होऊ शकत नाही. माणूस आहे आणि देव आहे. म्हणून देव जो आहे, देव नेहमी माणसासाठी काहीतरी करताना दिसतो बायबल मधला. आमेन. माणूस जो आहे स्वतः जगताना दिसेल, स्वतःसाठी काहीतरी करताना दिसेल, स्वतः जगून मरताना दिसेल. आमेन. माणूस जो आहे माणसासारखा दिसेल, पण देव जो आहे बायबल मध्ये तो देवासारखाच दिसेल. आमेन. देवासारखंच काहीतरी करताना दिसेल, कारण तो देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण बायबल मध्ये मोशे खूप अद्भुत अशा गोष्टी करणारा होता. त्याने समुद्र दुभागला, काठी मारली, समुद्र दुभागला. आमेन. बायबल मध्ये त्याच्या हातामध्ये काठी होती, ती काठी त्याने मारली. बायबल मध्ये एक नदी लिहिलेली आहे, ते नदी सगळं लाल रक्त झालं. आमेन. बायबल मध्ये लिहिलं त्याच्याकडे काठी होती, ती काठी त्याने टाकली जमिनीवर. बायबल सांगतं त्याचा साप झाला. आमेन. बायबल मध्ये त्याने धूळ उचलली, फूक मारली, सगळ्या त्या देशामध्ये उवा झाल्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्याने काठी उगारली आणि बायबल सांगतं खडक ते सगळीकडं बेडक आणि बेडक त्या देशात झाले, अख्ख्या देशात झाले. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्यांनी काठी उगारली आणि बायबल सांगतं की सगळ्या देशावर अंधार पडला. आमेन. पण तरी देखील एवढं सगळं करून देखील तो मोशे हा माणूसच राहिला. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक देव म्हणून कधीही मोशेकडे पाहिलं नाही गेलं. तो माणूस आहे. आमेन. तो चमत्कार करतोय, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, पण तो माणूस आहे. आमेन. माणूस आहे. असं नाही झालं की लोक त्याला देव म्हणायला लागले, नाही, तो माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने सगळं काय अद्भुत अख्ख्या देशावर केलं आणि सगळ्या देशाने ते पाहिलं, पण कुणाची हिम्मत झाली नाही मोशेला देव म्हणायचं, कारण देव आहे आणि माणूस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माणूस कधी देवाची जागा घेऊ शकत नाही, तो माणूस आहे. आमेन. एक काठीने त्याने एवढं सगळं काय केलं आणि तरी देखील नंतर तो एका माणसासारखा मेला आणि देवाने त्याला घेऊन गेला, कारण तो माणूस आहे. आमेन. त्याच्यामध्ये जे काही सामर्थ्य होतं ते सगळं सामर्थ्य म्हणजे जो अद्भुत असं सामर्थ्याने भरलेला देव आहे, त्याचा फक्त एक छोटासा कण होता, छोटासा कण. आमेन. काठी मारून अख्खी नदी रक्त बनवणं. आमेन. प्रेज द लॉर्ड. धूळ उचलून फूक मारून अख्ख्या देशावर उवाची पीडा आणणं. काठी मारून अख्ख्या देशावर बेडक आणणं. आमेन. काठी उगारून अख्ख्या देशावर अंधार आणणं. या सगळ्या ज्या महान गोष्टी आहेत, ते देव जो सामर्थ्याने भरलेला आहे, त्या सामर्थ्याच्या देवाच्या सामर्थ्याचा एक कण होता, एक छोटासा कण, जे देवाने एका साध्या माणसाला दिलं आणि त्या साध्या माणसाने एवढं सगळं काही केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव आहे आणि माणूस आहे. आमेन. आपण कधीही देवाची जागा माणसाला देऊ नाही शकत. ज्यावेळेला आपण हे करतो त्यावेळेला आपण आशीर्वादांमध्ये नाही, आपण शापात पडतो, कारण देवाची जागा आपण माणसाला देते. आमेन. आणि बायबल सांगतं, तो देव म्हणतो, मी ईर्ष्यावान देव आहे, माझं गौरव मी कुणाला देणार नाही. आमेन. माझा गौरव मी कुणाशी वाटणार नाही, कारण मी सामर्थ्यवान देव आहे, मी ईर्ष्यावान देव आहे. म्हणून तर बायबल मध्ये लिहिलंय, मोशे मेला. बायबल सांगतं एक चूक त्याने केली आणि देव म्हटला तू मरणार,
तू देशात दुसऱ्या देशात पण नाही जाणार, तू म्हणणार तू माझ्याकडे यायचं. असा तो देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि असं देवाच्या जवळ आज तू बसलेला आहेस, जो एकदम सामर्थ्याने भरलेला आहे. आणि तो देव त्याच्या लोकांसाठी महान आणि अद्भुत अशा गोष्टी करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या देवाने नेहमी त्याचं सामर्थ्य दाखवलेलं आहे, नेहमी त्याचा गौरव त्याने दाखवलेला आहे, नेहमी त्या देवाने तो काय करू शकतो हे दाखवलेलं आहे. आमेन. बायबल सांगतं तो शब्द बोलला आणि बायबल सांगतं सगळी सृष्टी निर्माण झाली. तो शब्द बोलला आणि बायबल सांगतं आकाशातील सगळे तारे तयार झाले. आमेन. बायबल सांगतं तो शब्द बोलला सूर्य तयार झाला, तो शब्द बोला चंद्र तयार झाला. आमेन. तो शब्द बोलला, बायबल मध्ये लिहिलाय पृथ्वी तयार झाली. तो शब्द बोलला समुद्र तयार झाला. तो शब्द बोलला पक्षी तयार झाले. तो शब्द बोलला प्राणी तयार झाले. बायबल सांगतो तो देव शब्द बोलला समुद्रातले प्राणी तयार झाले, मासे तयार झाले. त्याने शब्दाने सगळं काही निर्माण केलं. असा तो देव आहे. त्याचा एक शब्द पुरेसा आहे आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी. त्या देवाचा एक शब्द तुझ्या जीवनासाठी पुरेसा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक शब्द सगळ्या गोष्टी बदली करणारा आहे. आमेन. त्याने शब्द बोलला आणि सगळं रचलं. बायबल मधील माणसाला त्याने तयार केलं त्याच्या हाताने. आमेन. आणि बायबल मधील त्या माणसाला त्याने ठेवलं एका ठिकाणामध्ये, एक बाग तयार करून. पृथ्वी बायबल सांगतं स्वर्ग देवाचा आहे, पृथ्वी देवाने माणसाला दिली. आमेन. प्रेज द लॉर्ड. पृथ्वी आपल्यासाठी आहे, पृथ्वी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आमेन. देवाने ती आपल्याला दिलेली आहे, स्वर्ग देवाचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने ते दिलं माणसाला, पण माणसाने बायबल सांगतं पाप करून सगळ्या पृथ्वीला शापित केलं. आमेन. पण बायबल सांगतं देवाचं माणसावर प्रेम आहे. आमेन. आणि त्यामुळे तो देव जो आहे तो माणसाला सोडत नाही. आमेन. तो देव नेहमी ज्या पण वेळेला माणूस हृदयापासून त्या देवाला शोधतो, बायबल सांगतं जो कोणी हृदयापासून मला शोधेल त्याला मी सापडणारा देव आहे. आमेन. तो लपून बसणारा देव नाही. आमेन. तो न भेटणारा असा देव नाही. बायबल सांगतो जो कोणी हृदयापासून मला शोधेल त्याला मी सापडणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि देव सापडला की सगळं सापडते. जोपर्यंत देव सापडत नाही काय भेटत नाही, पण ज्याला देव सापडतो सगळं सापडतं. देव आपल्या आशीर्वादाची किल्ली आहे, देव आपल्या जीवनाची किल्ली आहे. आमेन. देव आहे तर सगळं काही आहे, देव नाही तर काही नाही आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय की तो देव आपल्याला सापडणारा देव आहे. आज आपल्याला तेच करायचंय, त्या देवाला शोधायचंय. बायबल मध्ये शोध, मला शोध मी तुला सापडेल. शोध त्या देवाला, हृदयापासून शोध. त्या बायबल मध्ये शोध, तुझ्या प्रार्थनेमध्ये शोध, त्याचा चेहरा शोध, त्याचे हात शोध, त्याचे पाय शोध. आमेन. ज्याला तो हृदयापासून त्या देवाला शोधशील तो देव तुला सापडेल. बायबल सांगतो तो देव तुला सापडेल. आमेन. तो देव तुझ्यापासून धावून जाणार नाही, लपून बसणार नाही. आमेन. बायबल सांगतो तो देव तुला सापडेल. आणि ज्याला देव तुला सापडेल त्या देवाचं सामर्थ्य तुझ्यासाठी कार्य करायला लागेल. आमेन. बायबल मध्ये लिहिले अब्रामाला देव सापडला आणि अब्रामाला 99 वर्षाचा झालेला अब्रामाला पण मूल झालं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्याला देव त्याला सापडला 99 वर्षाचा अब्रामाला देखील मूल झालं. देवाने दाखवून दिलं की मला तुझ्या शरीरावर अधिकार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुझ्या शरीरामध्ये जे काही करायचे बदल मी करू शकतो, देवाने दाखवून दिलं. कारण तुझं शरीर देव म्हणाला मी मातीतून तयार केलंय आणि मी पाहिजे ते त्याच्यामध्ये करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून जिथं पाणी बंद आहे, जिथं शरीर थकलंय, ताकद नाहीये, काही सामर्थ्य नाहीये, आमेन,
जगाच्या रीतीप्रमाणे दोघांना मूल होऊ शकत नाहीये, तिथं सारेला दिवस गेले. आमेन. आणि मूल झालंय. प्रेज द लॉर्ड. कारण कोणाकडून झालं ते देवाकडून झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाने त्याला ते दिलंय, त्या देवाने त्यांना ते आशीर्वादित केलंय. आज तुझं शरीर काय सांगत आहे, आज तुझे डॉक्टर काय सांगत आहे, आज तुझं जे काही रिपोर्ट्स आहेत ते काय सांगत आहे, आज तुझा आजार काय सांगत आहे, त्याच्यापेक्षा देव तुला काय सांगत आहे हे खूप महत्वाचं आहे. देव तुझ्यासाठी काय करू शकत आहे हे खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित एखादी गोळी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही, कदाचित तुझी ताकद तुझ्यासाठी करू शकणार नाही, एखादा आजार तुला मारायला टपलेला असेल, पण आज जर का तो देव तुझ्या जीवनामध्ये आला तर तो देव तुला वाचवेल आणि तो देव तुझ्यासाठी अद्भुत अशी गोष्ट करेल. प्रेज द लॉर्ड. त्या देवाला आपल्या शरीरावर अधिकार आहे. आमेन. जर का तुझं शरीर त्या देवाने ताबा घेतला शरीराचा, तर तुझ्या शरीरामध्ये पाहिजे ते बदल तो देव करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुझ्या शरीरामध्ये एखादा आजार तू असा घेऊन चालत असेल जो बरा होणार नाहीये, डॉक्टर म्हणत असेल. आमेन. किंवा तुला वाटत असेल की आजारातून मी बाहेर कधी नाही येऊ शकणार, पण मी सांगतो ज्यावेळेला देव तुझ्या शरीराचा ताबा घेईल, तो देव तुला पूर्ण बरं करेल आणि तू एकदम दीर्घ आयुष्य जगशील आणि कुठलाही आजार तुला मारू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने तुझ्या शरीराचा ताबा घेतलेला आहे, तुझ्या शरीराला ताकद तो देव देते. आमेन. बायबल सांगतं सारेला मूल झालं. आमेन. कारण त्या शरीराच्या पलीकडे जाऊन त्या देवाने काम केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने दाखवून दिलं मी हे करू शकतो. आमेन. असंच बायबल मध्ये देवाने लोकांना नेहमी दाखवलंय की तो काय करू शकतो. आमेन. तो काय करू शकतो. देवामधला आणि माणसामधला फरक त्या देवाने नेहमी दाखवलेला आहे. बायबल मध्ये लिहिलंय देवाने जे आहे त्या सारेला दाखवून दिलं की बघ 90 वर्षाची तू झाली तरी देखील मी तुला लेकरू देऊ शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण एखादा आजार किंवा एखादं व्यसन आमेन कदाचित न जाणार असेल, पण काही हरकत नाही. ज्याला देवाच्या सामर्थ्याखाली ते येईल, ज्याला देव त्या शरीराचा ताबा घेईल. आमेन. एखादा व्यक्ती दारू पिऊन झोपेल, पण ज्यावेळेला तो उठेल ना त्याचे सगळे दारू व्यसन निघून गेलेला असेल. प्रेज द लॉर्ड. कारण त्या देवाने त्या शरीरामध्ये त्या देवाने त्या शरीराचा ताबा घेतलेला असेल, देवाने त्या शरीरामध्ये एक नवीन सवय टाकलेली असेल आणि त्यामुळे ते शरीर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आमेन. पण माझं शरीर देवाने बदली करून टाकलं. अगोदर काय सवय होत्या देवाने काढून टाकल्या, अगोदर जे काही चुकीचं होतं देवाने काढून टाकलं, अगोदर मला जे गाणे ऐकायला आवडायचे पिक्चरचे देवाने काढून टाकलं, अगोदर जे व्यसन करायला आवडायचं देवाने काढून टाकलं, अगोदर जे चुकीचं होतं देवाने काढून टाकलं. आणि ज्या वेळेला देवाच्या सामर्थ्याने स्पष्ट केला, बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे देवाने जसं सारेला मूल दिलं तसं देवाने माझ्या जीवनातल्या सवयी बदली करून टाकल्या. आणि मला एक नवीन जीवन दिलं आणि देवाने दाखवलं मी हे करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी हे करू शकतो. पहा तो देव बदललेला नाहीये, तो देव बदललेला नाही. आज तुमच्या घरातल्यांच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये जर का काही बदल करायची गरज असेल, देवाला म्हण दे बाप्पा माझ्या शरीरामध्ये काहीतरी बदल करायचा आहे, माझ्या शरीरामध्ये बदल करायचा आहे, माझ्या घरातल्याच्या शरीरामध्ये बदल करायचा आहे. तुला शक्य आहे. तू सारेला मूल दिलंय, सारेच्या मुलामध्ये शरीरामध्ये बदल केला, माझ्या घरातल्याच्या शरीरामध्ये बदल कर. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेला तू ही प्रार्थना करशील, देवाचं सामर्थ्य जर का त्या व्यक्तीला स्पर्श केला, बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे त्याचं जीवन बदली होऊन जाईल, ते व्यसन निघून जाईल. आमेन. ते त्रास निघून जातील. आमेन. ते भांडण निघून जाईल, ते व्यसन निघून जाईल, एखादं सवय असेल ती निघून जाईल आणि तो माणूस पूर्णपणे नवीन बनून जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे तो करू शकणारा देव आहे, हे ते करू शकणारा देव आहे. अब्राहम आणि सारेला देव हे दाखवते.
आणि देवाने ते दाखवून दिलंय की नंतर जे वर्ष आलं त्या 90 वर्षात सारेला मूल झालं. 99 वर्षाच्या त्या म्हाताऱ्या अब्रामाला मूल झालं. आणि ते म्हणायला लागले की आमच्या शरीराने आणि ताकदीने नाही झालं, हे देवाने दिलेला आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. अख्ख्या लोकांना कळलं हे देवाने केलेलं आहे, हे देवाने केलेलं आहे. जे देव करेल ते दुसरं कोणाला नाही करता येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. ते जे करेल ते कुणाला नाही करता येणार. आमेन. लोक म्हणतील आम्ही खूप प्रयत्न केले होते पण झालं नाही. याच्या मागे देवाचा हात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. याच्या मागे देवाचा हात आहे. बायबल मधले सगळे लोकांना म्हणावं लागलं अरे या म्हाताऱ्यांना लेकरू झाले. नक्की हे देवाने दिले. हे सगळं नक्की हे देवाने दिलंय. ज्या वेळेला देव तुझ्यासाठी हे करेल तू म्हणशील हे देवानेच केलेलं आहे. आमेन. हा व्यक्ती असा नव्हता, देवाने हे केलंय. आमेन. ही सवय जाणारीच नव्हती, देवाने हे केलंय. हे व्यसन जाणारच नव्हतं, देवाने हे केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही ताकद येणारच नव्हती, देवाने ही दिली. हे आजार जाणारच नव्हता, देवाने हा काढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुला म्हणावं लागेल हे देवाने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये देवाने दाखवतील अब्रामाला मला तुमच्या शरीरावर ताकद शक्ती आहे. आमेन. अधिकार आहे. मी तुझ्या शरीरामध्ये बदल करू शकतो. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय देवाने दुसऱ्यांदा बायबल मध्ये दाखवून दिलं की तो देवाचा अख्ख्या वस्तूंवर देखील अधिकार आहे आणि त्या वस्तूंना देखील देवाचं ऐकावं लागतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय निर्गमनाचा 17वा अध्याय आणि 6वं वचन. बायबल सांगतं देव मोशेला म्हणाला मोशे तू खडकाला काठी मार आणि खडकातून पाणी येईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं मोशे गेला आणि काठी मारली आणि बायबल सांगतं की त्या खडकाने देवाचं ऐकलं आणि बायबल सांगतं त्या खडकाने पाणी दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. कोणता खडक कधी पाणी देईल माझ्या प्रिय लोकांनो? आमेन. कोणता खडक कधी पाणी बाहेर काढेल? एक खडक उभा आहे, दगड उभा आहे आणि देव म्हणतो या खडकाला मार आणि याच्यातून पाणी येईल. आणि बायबल सांगतो ज्यावेळेला देव हे म्हणतो तो खडक ऐकत आहे की देवाने सांगितलंय, मला निर्माण केलेल्या देवाने हे सांगितलेलं आहे आणि मला देवाचं ऐकावं लागेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तो खडक बघत आहे तो मोशे आला काठी घेऊन आणि मोशे गेला जवळ 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 गेला त्या खडकाच्या. मोशेने काठी उगारली आणि जशी मोशेने काठी उगारली आणि मारली त्या खडकावर. खडकाने देवाचं ऐकलेलं होतं मला पाणी द्यावं लागल, मला पाणी द्यावं लागल कारण देवाने सांगितलेलं आहे की हा खडक पाणी देईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं ज्याला मोशेने काठी मारली खडकाने देवाचं ऐकलं आणि 40 लाख लोक पितील एवढं पाणी दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जो खडक जर का तुम्ही बघताय इस्रायल मध्ये तो खडक असा डोंगरावर ठेवलेला खडक आहे. त्याला असं नाहीये की कुठून तरी पाणी जाईल आणि त्याच्यातून येईल बाहेर. असा दुभागलेला तो खडक आहे ज्याला काठी मारली त्याने. आमेन. प्रेज द लॉर्ड. एवढं सामर्थ्याने मारली की तो खडक बरोबर मधून दुभागलाय आणि त्याच्यातून एवढं पाणी आलंय चमत्कारिकरित्या देवाच्या द्वारे की 40 लाख लोक पिले. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाने दाखवून दिलं लोकांना. देव दाखवायचा प्रयत्न करत होता की सगळी निर्मिती देखील एक एक वस्तू देखील माझं ऐकते, माझं ऐकावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. खडकाने ऐकलं देवाचं आणि पाणी दिलं. आमेन. कुठली गोष्ट तुझं ऐकत नाहीये. आमेन. कुठली परिस्थिती तुझं ऐकत नाहीये, कुठला व्यक्ती तुझं ऐकत नाहीये. आमेन. काय आहे जे बदलत नाहीये देवाला मध्ये घे. ज्याचं सगळ्यांना ऐकावं लागतं त्या देवाला मध्ये घे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
जर देव तो मध्ये आला तर त्या देवाचं माझं नाही ऐकणार, तुझं नाही ऐकणार, कुणाचं नाही ऐकणार, पण ज्याला देव बोलेल मेलेल्या माणसाला पण ऐकावं लागतंय. आमेन, प्रेज द लॉर्ड. खडकाला पण ऐकावं लागतंय, त्या समुद्राला पण ऐकावं लागतंय, झाडाला पण ऐकावं लागतंय, प्राण्याला पण ऐकावं लागतंय. आमेन. ज्याला देव बोलतो प्रत्येकाला ऐकावं लागतं, ज्याला कान नाही त्याला पण ऐकावं लागतं. आमेन. खडकाचे कान नाहीये पण खडकाने ऐकलं. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमेन. कधी कधी आपल्याला वाटतं ज्याला कान आहे तेच ऐकणार, ज्याला कान नाही ते नाही ऐकू शकत, पण ज्याला देव बोलेल ज्याला कान नाही ते पण ऐकल. आमेन, प्रेज द लॉर्ड. जे ऐकू शकत नाही त्याला पण ऐकावं लागेल कारण तो देव आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण तो देव आहे. आमेन. मी काय बहिणींना बोलताना पाहिलंय, टीव्हीशी बोलताना बघितलंय, येशूच्या नावात तू चाल. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि ते चालू झालेले आहेत. आमेन. मी काही लोकांना येशूच्या नावात वस्तूंशी बोलताना पाहिलंय आणि ते वस्तू काम करायला लागलेले आहेत. कारण का? त्या वस्तू सामर्थ्य नाहीये, जो देव आहे त्या देवामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवात सामर्थ्य आहे म्हणून ते घडतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय खडकाला कान नाही पण खडकाने ऐकलेलं आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि जिथं पाणी यायची आशाच नाहीये त्याच्यातून पाणी आलंय. आमेन, प्रेज द लॉर्ड. खडकातून पाणी यायची आशा आहे का? नाही. खडकातून कधी पाणी येईल का? नाही येऊ शकत. जिथं आशाच नाही असं कठीण दगड आहे, एकदम कठीण, ज्याच्यामध्ये पाण्याचा कण पण जाऊ शकत नाही, त्यातून एवढं पाणी निघतंय, एवढं पाणी तो खडक देतोय की 40 लाख लोक पितात. आमेन. आणि देव दाखवतो बघा मी हे करू शकतो. आमेन. देव माणसाला हे दाखवतोय की बघा मी हे करू शकतो. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या भावा माझ्या बहिणी काय आहे जे होत नाहीये, काय आहे ते तुझ्यासाठी घडत नाहीये, देवाच्या नावामध्ये तुझ्या घराला कर आशीर्वादित, देवाच्या नावामध्ये तुझ्या धान्याला कर आशीर्वादित, देवाच्या नावामध्ये तुझ्या तेलाला कर आशीर्वादित, देवाच्या नावामध्ये तुझ्या पैशाला कर आशीर्वादित, देवाच्या नावामध्ये तुझ्या जे काही भूमी असेल, शेत असेल, जागा असेल ती कर आशीर्वादित, ती आशीर्वादित होईल आणि तुला ती आशीर्वाद देत राहील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण त्या देवाच्या नावात सामर्थ्य आहे. आमेन. त्या देवाच्या नावात सामर्थ्य आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. बायबल मधले देवाने दाखवलं बघा मी खडकांना पण सांगून त्याच्यातून देखील मी तुम्हाला मदत करू शकतो आणि त्या खडकांना त्या वस्तूंना पण माझं ऐकावं लागतंय. आमेन, प्रेज द लॉर्ड. त्या वस्तूंना पण माझं ऐकावं लागतंय. आमेन, प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला जर का तू डोंगराला पण आज्ञा दिली तर डोंगर पण तुझं ऐकलं आणि नदीमध्ये जाऊन पडेल समुद्रात. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय परिस्थिती आहे तुझी आज त्या परिस्थितीशी बोल. आमेन, प्रेज द लॉर्ड. त्या परिस्थितीला सांग अरे हे परिस्थिती तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे, हे आजार तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे, हे व्यसन तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे, हे करणी जादूटोणा तुझ्यापेक्षा देव माझा मोठा आहे, हे कर्ज तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे. सांग त्याला. आमेन. सांग, त्यांच्याशी बोल. बायबल मध्ये लिहिलंय आमेन खडकाला ऐकावं लागलं जिथं पाणी नाही येणार आहे तिथं पाणी आलं. आमेन, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाने हे केलेलं आहे. बायबल सांगतं देवाने दाखवून दिलं की त्या देवाला आकाशांवर पण अधिकार आहे. आमेन. बायबल मध्ये लिहिले लोक म्हणले आम्हाला अन्न पाहिजे, रानामध्ये अन्न पाहिजे, जेवण पाहिजे. देव म्हणाला मी तुम्हाला उद्यापासून अन्न देणार. कसं देणार? देव म्हणाला आकाशातून तुमच्यासाठी अन्न पडेल. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिलंय दुसरा दिवस उजडला आणि बायबल सांगतो रोज 40 वर्ष
त्यांच्यासाठी आकाशातून अन्न पडलं, देवदूतांचं अन्न. आमेन. रोज देवाने त्यांना दिलं अन्न. रोज आकाशाकडे ते बघायचे, अन्न यायचं, वरतून पडायचं त्यांच्यासाठी. आमेन. आज आपण वरती बघितलं, सगळं ढगढग दिसतात. आपण म्हणतो कसं काय, कुठून कसं आलं असेल. आमेन. ज्याला मी वाचतो म्हणतो, देव बाबा कसं आला असेल वरतून, आकाशातून. आमेन. कुठून आलाय नक्की ते? तुझा स्वर्ग आहे कुठं? आमेन. तू आहेस कुठं? तिकडं वरती. तिकडून पडलाय ते, तिथून तू पाठवलं. आणि ते इस्रायल लोक जिथं होते, आमेन, ते लोक जिथं बरोबर तळ ठोकलेला होता, तिथं बरोबर त्यांच्या आजूबाजूला ते पडलं. इथं कसं काय तू पाठवलेलं आहे? आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 वर्ष तू पाठवलंस. रोज सकाळी ते जायचे, वेचायचे, आणायचे, त्याची चांगली बनवायचे, भाकरी बनवायचे आणि रोज ते खायचे. रोज ते देवदूतांचं अन्न त्यांच्यासाठी यायचं, आकाशातून पडायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण काय देवाची टेक्नॉलॉजी आहे, काय ते देवाचं बरोबर सगळं गणित आहे. आमेन. एवढी मोठी पृथ्वी आहे, इकडं तिकडं कुठं नाही पडायचं, बरोबर त्यांच्या तळाच्या आजूबाजूलाच ते पडायचं. की ते बाहेर जातील, चालत चालत गोळा करतील, घरी आणतील, बनवतील, खातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव ती पण काळजी घ्यायचा, त्याचं गणित कधी चुकायचं नाही. की बाबा इकडे इस्रायल मध्ये पडायचं होतं आणि भारतात पडलं. आमेन. या लोकांच्या तळाच्या अवतीभोवती पडायचं होतं आणि अमेरिकेत पडलं जाऊन. नाही. आमेन. 40 वर्ष देवाने हे केलं. आमेन. 40 वर्ष रोज देव चुकला नाही. की 40 वर्षातून एखाद्या दिवशी ना तिथं पडायचं होतं त्या तंबूच्या आजूबाजूला आणि जपान मध्ये जाऊन पडलं ते, किंवा श्रीलंका मध्ये जाऊन पडलं, किंवा महाराष्ट्र तिकडे येऊन पडलं कुठेतरी. नाही. आमेन. 40 वर्ष बरोबर तिथंच पडायचं आणि लोक जायचे, चला गोळा करा, घरी आणा, बनवा, खा. देवाने दिलं, देवाने दिलं. प्रेज द लॉर्ड. देव दाखवून दिलं त्यांना की माझा आकाशावर पण अधिकार आहे, माझं गणित कधी चुकत नाही. आमेन. त्या देवाचं गणित कधी चुकत नाही. आपले गणित चुकतात कधी कधी. आमेन. बेरीज वजाबाकी, आपल्या दर महिन्याचं जे काही आहे खर्चाचं गणित नेहमी कोलमडतं. या महिन्यात हे करायचं असतं, त्या महिन्यात ते करायचं असतं, पैसे कमी पडतात, गणित चुकलं. आमेन. काय बरोबर झालं नाही. पण देवाचं गणित कधी चुकणार नाही. ज्याला देव पुरवठा करेल ते बरोबर तुम्हाला रोज येत राहील. आमेन. आणि जोपर्यंत देव थांबवत नाही तोपर्यंत ते येतच राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला कमी ते पडणार नाही, उलट पुरून उरेल, कारण देव देते, देव देते. आमेन. देव देते. देवाने ठरवलं तुझ्यावर आशीर्वाद पाठवायचं, बरोबर तुझ्यावरच ते आशीर्वाद येत राहील. देवाने ठरवलं तुलाच आशीर्वादित करायचं, देव तुलाच आशीर्वादित करत राहील. देवाने ठरवलं तुझ्या घरालाच आशीर्वाद करायचं, तुझ्या घरावरच आशीर्वाद येत राहतील. बाजूवाला म्हणेल की थोडा आशीर्वाद माझ्यावर पण देवाने पाडला तर किती बरं होईल. आमेन. इथंच पडत राहिले, याच्याच घरावर, याच्या जीवनावर. आमेन. यालाच मिळत राहिले, माझ्यावर थोडं पडलं तर किती बरं होईल. पण तुला द्यायचं ठरवलं तर देव तुझ्यावरच पाडेल, ते आशीर्वाद तुझ्यावरच येईल. त्याचं गणित कधी चुकणार नाही. खाली पडले, इकडं पडले, तिकडं पडले, याच्यावर पडलं, त्याच्यावर पडलं, नाही. तुझ्यावर पाडायचा आशीर्वाद तो तुझ्यावरच येईल. तुझ्या घराला आशीर्वाद करायचे तर तुझ्या घरालाच तो देव आशीर्वादित करेल, कारण देव कधी त्याचं गणित चुकवत नाही. आमेन. देवाने दाखवून दिलं त्या आकाशांवर देखील माझा अधिकार आहे, आकाशातून पण मी मदत करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आकाशातून पण मदत येऊ शकते. आमेन. बघा आजपर्यंत पाऊस येणं कधी बंद नाही झालं. पाऊस येते, पाऊस नाही आला ना कधी, एखादं वर्ष नाही पडला ना दुष्काळ पडतो, माहितीये तुम्हाला. आमेन. पण दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी पाऊस पडतो म्हणून आपल्याला खायला भेटतं. आमेन.
जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत असं झालं नाही की या जगामध्ये पृथ्वीवर पाऊस पडला नाही. Amen. आजपर्यंत पण पाऊस पडतो आणि पाऊस पडतो म्हणून आपण शेतात उगवतो आणि खातो. Amen. जर का 4-5 वर्ष पाऊस नाही ना पडला, लोक उपाशी मरणार, पण देवाला त्याची काळजी नाही. Amen. Praise the Lord. ना तो पाऊस कधी बंद करत, ना कधी आपल्याला ऊन व्यवस्थित भेटायचं बंद करत, ना आपल्याला श्वास जो भेटतोय ती हवा भेटायचं तो बंद करत. त्याने सगळं चालू ठेवलेलं आहे. Amen. एवढे लोक श्वास घेतात पण तो प्राणवायू संपत नाही, कारण त्याचा ऑक्सिजनचा सिलेंडर देवाकडे भरलेला आहे. Amen. तिथून तो पाठवत राहतो आणि आपल्याला ते भेटत राहतं. Praise the Lord. असं होत नाही की ते संपलंय, आजपर्यंत ते चालू आहे. आपण घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो. माहिती आहे तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड आपण असेल शरीरात तर जिवंत नाही राहू शकत. आपण फक्त ऑक्सिजनवरच जिवंत राहू शकतो. Amen. दवाखान्यामध्ये जर का तुम्ही गेलं तर त्या ऑक्सिजनची किंमत तुम्हाला कळेल. आणि इथं देव आपल्याला 24 तास वर्षाचे 365 दिवस फ्री मध्ये ते ऑक्सिजन देत राहतो आणि आपण फक्त कार्बन डायऑक्साईड सोडत राहतो. प्रेज द लॉर्ड. अख्खं जग सोडतं आणि अख्खं जग ते ऑक्सिजन घेतं, रोज घेतं, एक सेकंदाला घेतं, पण तरी देखील ते संपत नाही, कारण त्याचा एक सिलेंडर भरलेला देवाकडे ठेवलेला आहे जो कधी संपत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो देव आकाशांवर अधिकार चालवणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय तो देव प्राण्यांवर देखील अधिकार चालवणारा देव आहे. बायबल सांगतं दानिएल नावाचा एक व्यक्ती होता, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं कारण तो देवाची प्रार्थना करायचा. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिले राजाला कळलं प्रार्थना करतो, बंद करायला सांगितली प्रार्थना तरी पण करतो, उचला याला सिंहाच्या गुहेत टाका. सगळे लोक म्हणाले आणि बायबल सांगतं राजाची इच्छा नसताना पण त्याला टाकलं. आणि बायबल मध्ये लिहिलंय तो प्रार्थना करणारा दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये पडला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेला तो पडला सिंहाच्या गुहेत, बायबल मध्ये लिहिलंय दानिएल प्रार्थना करणार आहे म्हणून बायबल मध्ये लिहिलंय देवाने त्याचा दूत पाठवला आणि सिंहाचं तोंड बंद केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि सिंहाला शांत बसून राहावं लागलं. पोटात भूक तर लागलीये, कावळे तर काव काव करतात, खाऊशी तर वाटतंय, समोर माणूस तर दिसतोय, खायची इच्छा तर आहे, पण गप बसावं लागतंय. कारण का देवाने गप बसवलंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाने गप बसवलंय त्याला. प्रेज द लॉर्ड. माणूस दिसतोय पण तो माणूस प्रार्थना करणार आहे. आमेन. इच्छा असून पण प्राणी नाही जाऊ शकत त्याच्यापर्यंत, कारण देवाने तोंड बंद केलंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिलंय पूर्ण रात्र गेलीये, दानिएल त्याच्याकडे बघतोय, सिंहाकडे, सिंह दानिएलकडे बघतोय. कदाचित रात्रभरामध्ये मैत्री त्यांची झाली असेल. सकाळी राजा विचारायला लागला, अरे दानिएल तू जिवंत आहे का? दानिएल म्हणतो हा मी जिवंत आहे. ज्या देवाची मी प्रार्थना करतो त्या देवाने त्याचं दूध पाठवलं आणि सिंहाचं तोंड बंद केलंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जर तू प्रार्थना करणारी व्यक्ती आहे तर प्रार्थना करायचं बंद नको करू. त्या देवावर विश्वास ठेव, कारण तो देव सर्व काय करू शकणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय दानिएल प्रार्थना करणारा होता, राजाने सांगितलं पण बंद नाही केलं, म्हणून बायबल सांगतं सिंहाचं पण तोंड बंद झालं. आमेन. आज ट्रॅफिक जाम आहे, रस्ते बंद आहे, पण तुम्ही आलेले आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुणाच तरी जीवनातल्या सैतानाचं तोंड आज बंद होणार आहे. आमेन. कोणतरी सैतान सिंहाचं तोंड बंद केलं जाणार आहे, कारण त्या देवाने तुझं हृदय पाहिलेलं आहे आणि तो प्रार्थनेला बसलेला आहेस किंवा बसलेला आहे. आमेन. कारण तो देव सर्व काही करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो देव सर्व काही करू शकतो. आज त्या सैतानाचं सिंहाचं तोंड आज कुणाच्या तरी बंद होणार आहे. तयारीत राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.
तयारीत राहा आणि स्वीकार येशूच्या नावामध्ये की मी त्याचं तोंड बंद करत आहे. आमेन. त्या सैतानाचं आज तोंड बंद होणार आहे आणि माझ्यासाठी तो आशीर्वाद मोकळा होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय दानिएलनी प्रार्थना बंद नाही केली आणि सगळं काही करू शकणारा जो देव आहे त्याने प्राण्याचं तोंड बंद केलं. आमेन. तुझी प्रार्थना बंद नको करू, कारण ज्या देवाची तू प्रार्थना करत आहे त्या देवाला सगळं काही करू शकणारा तो देव आहे. आमेन. तुझी प्रार्थना सामर्थ्य घेऊन येईल आणि मोठातलं मोठं संकट सिंहासारखं पण थांबून राहील. तुला काय नाही करू शकणार, कारण तू प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे तुझ्या प्रार्थनेतलं सामर्थ्य आहे, कारण तू असं तसं कुणाची प्रार्थना करत नाही, ज्याने सगळं काही रचलं त्या देवाची प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. त्या देवाने दाखवून दिलं तो आगीवर देखील सामर्थ्य ओतणारा देव आहे. बायबल सांगतं एलियाने प्रार्थना केली आणि बायबल सांगतं देवाने आकाशातून अग्नी पाठवलं. आमेन. बघा देव काय काय आकाशातून पाठवतो. आमेन. अन्न पाठवलं, पाऊस तर पाठवतोच. आमेन. आता इथं एलियाने प्रार्थना केली, वेदी रचली, प्रार्थना केली आणि बायबल सांगतं बाकीचे पण खूप जण प्रार्थना करत होते पण काही झालं नाही. एलियाने प्रार्थना केली आणि एलियाने प्रार्थना केली आणि बायबल सांगतं आकाशातून अग्नी आला आणि बरोबर त्या वेदीवर आला आणि सगळे ते वेदीवरचं अर्पण खाऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. आकाशातून अग्नी आला. अग्नीने उत्तर देणारा देव. अग्नी इकडं तिकडं पडला नाही कुठं. जायचं होतं एलियाकडं आणि गेला तो दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या नगरात. असं नाही झालं. एलियाने वेदी बांधली आणि पलीकडे जाऊन अग्नी पडला, असं नाही झालं. जिथं एलियाने वेदी बांधलीये आणि प्रार्थना केली, बायबल सांगतं त्याच वेदीवर बरोबर अग्नी आकाशातून आला. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिथंच अग्नी आला आणि सगळं वेदीवरचं अर्पण खाऊन टाकलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय ज्यावेळेला शद्रक मेषक अबेदनेगोला भट्टीत टाकलं, बायबल सांगतं कारण त्यांनी नमन नाही केलं. राजाची मूर्ती होती. राजा म्हटलं माझ्या मूर्तीला जे नमन नाही करणार त्यांना मी आगीच्या भट्टीत टाकणार. ते म्हटले देवाशिवाय आम्ही कशाच्या पुढे नमन नाही करणार. कुणाची पण मूर्ती असू, राजाची असू, प्राण्याची असू, कुणाची पण असू, आम्ही नाही नमन करणार. आम्ही देवाच्या समोरच नमन करणार. आमेन. लोक म्हटले यांना उचला आगीच्या भट्टीत टाका. तिघांना टाकलं. बायबल सांगतं ज्यावेळेला तिघांना आगीच्या भट्टीत टाकलं, देवाने त्याचं सामर्थ्य पाठवलं. बायबल मध्ये लिहिले आग ती त्यांना जळू शकली नाही. ती आग त्यांना काही करू शकली नाही. बायबल सांगतं ज्यावेळेला ते आगीत पडले, बायबल मध्ये लिहिलंय 3 जण पडले होते, 4 जण नाचताना त्यांना दिसायला लागले. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 3 जणांना फेकला आगीच्या भट्टीत, 7 पट जास्त तापवली त्यांनी आणि 3 जणांना फेकलं त्या आगीच्या भट्टीमध्ये. बायबल मध्ये लिहिलंय तिघांना फेकलं, लोक बघायला लागले, त्यांना 4 दिसायला लागले. ते म्हणले 3 जणांना फेकलो तर राजा 4 दिसत आहे आणि 4था तर देवाच्या मुलासारखा दिसायला लागलेला आहे. आमेन. आणि ते नाचत आहे इकडं तिकडं फिरत आगीच्या भट्टीत. आगीची भट्टीच आहे काही. आमेन. राजा म्हणला त्यांना बाहेर काढ. आमेन. त्यांना बाहेर काढलं. त्यांच्या अंगावरचा कपडा पण जळला नव्हता. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग राजा म्हटला कोणी आता फरमान काढलं तर त्यांना आगीच्या भट्टीत टाका. आणि बायबल सांगतं ज्यावेळेला आगीच्या भट्टीत त्या लोकांच्या जवळ घेऊन गेले आगी भट्टीच्या, बायबल सांगतं सगळे लोक जळून खाक झाले. पण हे 3 जण देवाने त्यांना वाचवलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने त्यांना वाचवलं. बायबल मध्ये लिहिलंय आमेन. आगीची भट्टी त्यांना काय करू शकली नाही. दानिएलचा 3रा अध्याय आणि 25वं वचन बायबल मध्ये लिहिले त्या देवाने दाखवून दिलं मला समुद्र आणि समुद्राच्या पाण्यावर पण अधिकार आहे. समुद्रातल्या
सगळ्या माशांवर पण अधिकार आहे, ते पण माझं ऐकतात. बायबल मध्ये लिहिलंय योना याचा पहिला अध्याय आणि 17 वचन बायबल सांगतं देवाने माशाला आज्ञा केली. योना नावाचा एक व्यक्ती आता समुद्रामध्ये पडणार आहे, तुला जायचंय आणि त्याला गिळायचंय. बायबल सांगतं देवाने मासा तयार केला होता आणि देवाने त्याला आज्ञा दिली आणि मासा गेला, नावेला गेलं नाही, बरोबर योना जो पडलेला आहे त्या योनालाच गेलं. आमेन. माशाने देवाचं 3 दिवस 3 रात्र माशाने योनाला त्याच्या पोटात ठेवलं, मरू पण दिलं नाही. देवाने त्याला त्या योनाला मरू दिला नाही, तो मरणार नाही याची काळजी देवाने घेतली. जिवंत माशाच्या पोटात. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करतोय, दावा करतोय, उपाशी आहे, देवाने जिवंत ठेवलाय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने दाखवलं की बघ मासा पण माझा ऐकतो योना, पण तू का पळत आहे? आमेन. देवापासून पळू नका, कारण तो देव सर्व काय करू शकणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवापासून पळू नका, कारण तो सगळं काय करू शकणारा देव आहे. देवाचं ऐका, त्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवापासून पळण्यात आशीर्वाद नाही, देवाचं ऐकण्यामध्ये आशीर्वाद आहे. योनाला कळलं अरे मासा पण देवाचं ऐकतोय आणि मी देवाचं ऐकत नाही आणि पळायला लागलेलो आहे. आणि बायबल मध्ये लिहिलंय योना म्हटला मी जाईल निनवेला, देव बापा मला क्षमा कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. मासे पण देवाचं ऐकतात, म्हणून देवाचं ऐक, त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिले पक्षी पण देवाचं ऐकतात. बायबल मध्ये लिहिलंय आमेन. 1 राजाचा 17वा अध्याय आणि 4थं वचन बायबल मध्ये लिहिलंय देव म्हणाला मी कावळ्यांना आज्ञा दिलेली आहे, एलिया ते कावळे येतील आणि तुला रोज अन्न पुरवतील. ते काय म्हणाला देव? मी कावळ्यांशी बोललेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण देव कुणाकुणाशी बोलत आहे? बायबल मध्ये पहा, पुढे आणखी छान आहे नव्या करारामध्ये. आमेन. पहा इथं जसं जसं आपण जातोय पुढे, देव कुणाकुणाशी बोलत आहे. देव या ठिकाणी कावळ्याशी बोललेला आहे, एका देवाच्या सेवकासाठी. आणि देव म्हणतो मी कावळ्यांशी बोललेलो आहे, कावळ्यांना आज्ञा दिलेली आहे आणि कावळे येतील आणि तुला रोज अन्न देतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं एलिया गेला तिथं, देवाने सांगितलं तिथं राहायला लागला आणि रोज कावळे यायचे. आणि काय कावळ्यांना आज्ञा दिली होती देवाने आणून द्यायला? रोज मासाचा तुकडा आणून द्यायचे, त्याला मटन. आमेन. देव काळजी घेतो तर अशी तशी काळजी घेत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चांगल्यातलं चांगलं ते देणारा तो देव आहे. देवाने आज्ञा दिली कावळ्यांना, जा तिकडे माझा सेवक आहे, जा तिथं माझं लेकरू आहे, त्याला कोण मदत नाही करणार, तू त्याला मदत करायची. कुणाला सांगतोय? कुणाला सांगतोय? जर तुला मदत करायचं देवाने ठरवलं तर देव कुणालाही आज्ञा देईल आणि ते येतील आणि तुला मदत करतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग तू विचार करू नको इथूनच मदत येईल, तिथूनच मदत येईल, हाच मदत करल, तोच मदत करल. देवाने ठरवलं तर कावळा पण मदत करल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कावळा पण काहीतरी घेऊन येईल, तुझ्या समोर टाकून देईल आणि तुझे अरे हे सोनं इथं कसं काय पडलंय, कावळ्याने आणलं वाटतं. देवाने मला दिलं. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाने ठरवलं तर ते कुणाचाही वापर करेल आणि तुला आशीर्वाद देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो एलिया तू काळजी नको करू, कावळ्यांशी मी बोललोय बरं का तुझ्यासाठी, कावळा आणल तुला दे. आमेन. आणि खरोखर एलिया वाट बघतोय, दुसऱ्या दिवशी कावळा आला ना परत घेऊन, काव काव करत आले, कावळे भिले त्याला. अरे एवढं चांगलं, भाकरी आली, मटण आलं, एलियाने खाल्लं, ते खात राहिला तो. प्रेज द लॉर्ड. रोज. कारण का? देवाने आज्ञा दिली, कावळे ऐकते.
कावळे ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कावळे आणून देत आहे. आमेन. तुझ्यासाठी काहीतरी देव असंच करेल, कारण तू देवाचं लेकरू आहे. आमेन. कारण तू देवाच्या बाजूने खंबीर उभा आहे. एलिया देवाच्या बाजूने खंबीर उभा होता. तो म्हटला देवा, देवा तुझ्या माग चालणारा मी एकटाच उरलोय, बाकीचे सगळ्यांना ते इस्रायलीने मारलं, तुझ्या भविष्यवाद्यांना मारलं, एकटाच राहिलोय मी. देव म्हटला काळजी नको करू, तू एकटा असेल ना, तुझ्या एकट्याची पण मी काळजी घेईन. आमेन. तू काळजी नको, तू जा निवांत राहा. तुझ्यासाठी ओळ्यातलं पाणी मी ठेवलंय, कावळ्यांना आज्ञा दिलीये, कावळे पण तुला अन्न आणून देणार. आणि बायबल सांगतो रोज त्याला कावळे अन्न आणून द्यायला. आमेन. देवाने ठरवलं तर तुझ्या घरामध्ये कधी तुझे लेकर उपाशी नाही राहणार. तू कधी उपाशी नाही झोपणार. तुझ्या घरामध्ये कधी कमी नाही पडणार. तुझ्यासाठी मदत कुठूनही येईल, पण नक्की येईल. आमेन. तुझ्या घरासाठी कुठून ना कुठून तरी येईल, पण देव ते नक्की तुझ्यासाठी करेल आणि तुला देईलच. कारण तू देवाचं लेकरू आहे. कारण तू देवाचं लेकरू आहे. कारण देवाने ठरवलंय तुला द्यायचं. आमेन. तो बायबल मध्ये लिहिलंय पक्ष्यांशी देखील बोलणारा देव आहे, म्हणून त्या देवावर तू विश्वास ठेव. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय तो देव जो आहे आपल्या अन्य धान्यांशी देखील बोलणारा देव आहे, ते देखील आशीर्वादित करणारा देव आहे. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय एलियाला एका विधवेच्या घरी देवाने पाठवलं आणि देव म्हणाला ती विधवा तुझी काळजी घे. गेला एलिया, त्याला वाटलं खूप आशीर्वादित असेल, हिच्याकडे खूप काय असेल. बायबल सांगतं ती थोड्याशा 2 चाणक्या गोळा करत होती, 2 काठ्या, आणि बायबल मध्ये लिहिलंय थोडस तेल आणि थोडस पीठ तिच्याकडे होतं. आणि बायबल मध्ये एलिया तिच्याकडे गेला आणि एलिया म्हणाला की बाई मला पाणी दे. ती पाणी आणलं, त्याने दिलं तिला, तिने दिलं. बायबल सांगतो तो म्हणला थोडी चाणकी पण बनवून आण, भूक लागली मला. ती म्हणली माझ्याकडे काहीच नाहीये, थोडस तेल आणि थोडस पीठ आहे, आम्ही खाणार आहे आणि मरणार आहे, माझं मूल आहे. तो म्हटला बाई तुला करायचं ते कर, पण पहिलं मला बनवून आण. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळी ती आतमध्ये गेली, बायबल मध्ये तो म्हणाला की बघ देव सांगतो जोपर्यंत दुष्काळ संपणार नाही, तुझ्या घरातलं तेल आणि पीठ संपणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोण म्हणत आहे? देव म्हणत आहे. एलिया म्हटला देव हे सांगत आहे बाई की जोपर्यंत दुष्काळ संपत नाही, तुझ्या घरातलं तेल आणि पीठ संपणार नाही. देवाने ही आज्ञा दिली आहे. कोणाला दिलेली आहे? त्या तेलाला आणि पीठाला आज्ञा दिलेली आहे. हिच्या घरातलं तेल आणि पीठ संपलं नाही पाहिजे, तुम्ही संपायचं नाही. आमेन. तुझ्या घरातलं काय जे लवकर संपतंय? धान्य संपतंय लवकर, पैसा संपतोय लवकर. प्रेज द लॉर्ड. संपतंय लवकर. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावात त्याला आज्ञा दे. बायबल मध्ये लिहिलंय की देवाने आज्ञा दिली संपायचं नाही जोपर्यंत दुष्काळ संपत नाही. 1 चाणकी बनवायचं पीठ आहे, 1 चाणकी बनवायचं तेल आहे. आता देवाची आज्ञा आली आहे संपायचं नाही, संपायचं नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याला देवाने आज्ञा दिली आहे ते पीठ ऐकतंय, ते तेल ऐकतंय. देवाने सांगितलंय वाढावं लागेल. आमेन. देवाने सांगितलंय बहुगुणित व्हावं लागेल. आणि बायबल मध्ये लिहिलंय ती बाई गेली, तिने घेतलं ते पीठ, 1च चाणकी आहे, आता संपल. ओतलं तिने ताटामध्ये, जसं परत ठेवलं, जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त त्या डब्यामध्ये परत भरून गेलं. अरे ती म्हणली परत आलं. परत तिने तेल घेतलं, चपाती बनवली, त्याच्यावर लावलं भाकरीवर. आमेन. बघितलं तर परत तेल आलं. म्हणजे अरे वा, आणली तिने, दिली तसे परत घेतलं. म्हटली की आता दुसऱ्यांदा नाहीच, परत आलं तर पहिलं पोराला देऊ आपण. घेतलं पीठ, ओतलं परातीमध्ये, ठेवलं, परत त्याच्यामध्ये पीठ आलं. अरे वा, पटपट बनवते, पोराला देते. पहिलं बनवलं तिने, तेल टाकलं, बनवलं, पोराला दिलं, परत आलं. परत तिने घेतलं, परत टाकलं, स्वतःसाठी बनवलं. हा आता मी पण खाऊन घेते, टाकलं तिने, परत ठेवलं, परत पीठ आलं. देवाने पीठाला आज्ञा दिली संपायचं
नाही, संपायचं नाही. जोपर्यंत दुष्काळ संपत नाही तू संपायचं नाही. प्रेज द लॉर्ड. देव त्या वस्तूंशी, त्या पिठांशी, त्या तेलांशी, त्या अन्नधान्यांशी देखील बोलणारा देव आहे. हे माझ्या लेकराचं घर आहे, हे माझ्या मुलीचं घर आहे, हे माझ्या मुलाचं घर आहे, तू संपायचं नाही. या घरात कमी पडलं पाहिजे नाही, या घरामध्ये पुरून उरलं पाहिजे, कारण हे माझ्या लेकराचं घर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर त्या देवावर तू विश्वास ठेवशील तर असे आशीर्वाद तुझ्या घरावर येतील की तुझ्या घरामध्ये कमी पडणार नाही. आमेन. तुझ्या कुटुंबात कमी पडणार नाही. तुझं तेल मिठाला देव आशीर्वादित करेल, तुझ्या घरातल्या अन्न धान्याला देव आशीर्वादित करेल, आणि तुझ्या संपायच्या अगोदर दुसरा आलेला असेल तुला कधी त्याचा विचार करावा लागणार नाही, कारण देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आहे. देवाने ते आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव त्या अन्नधान्याशी बोललाय. देव तुझ्या शेताशी बोलेल, देव तुझ्या पिकाशी बोलेल, देव तुझ्या प्रत्येक गोष्टीशी बोलेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव तुझ्या त्या डब्यांशी बोलेल, देव तुझ्या त्या धान्याशी बोलेल, देव तुझ्या त्या तेलाशी बोलेल. आमेन. देव तुझ्या प्रत्येक गोष्टीशी बोलेल. माझ्या लेकराचं आहे, माझ्या लेकराचं आहे. प्रेज द लॉर्ड. कमी पडलं नाही पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय देवाने आकाश मंडलाशी देखील असंच केलेलं आहे, कारण ते देवाने बनवलं. बायबल सांगते यहोशुआ नावाचा व्यक्ती लढाई करत होता. बायबल सांगते यहोशुआचा 10वा अध्याय आणि 12व वचन. बायबल सांगतं देवाने सूर्य आणि चंद्राला एका जागी थांबून ठेवलं जोपर्यंत यहोशुआ जिंकत नाही. बायबल सांगतं पूर्ण 1 दिवस ते थांबून राहिले, कारण त्याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस लढाई लढत आहे. देव म्हटलं थांबून राहा, आणि सगळं थांबून राहिलं. आणि बायबल सांगतं आकाशातून देवाने खडे पाडले. काय काय वरती ठेवलेलं आहे माहित नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे यहोशुआच्या बाजूचे त्यांच्यावर नाही पडले. 2 जण युद्ध करतात, ते तलवार चालवतात. ते जे यहोशुआच्या बाजूचा आहे तो पण तलवार चालवतोय, त्याच्या समोरच्या पलीकडचा आहे तो पण तलवार चालवतोय, पण वरतून आकाशातून जो दगड पडतोय तो बरोबर त्या यहोशुआच्या कडचा जो आहे त्याच्यावर नाही पडत, पलीकडच्या डोक्यावर येऊन पडतोय. काय देवाचा नेम आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं पण होत नाही ते लढाई तलवार चालवता चालवता इकडचा तिकडं झाला, तिकडचा इकडं झाला, आणि चुकून दगड त्या यहोशुआच्या बाजूच्या माणसाच्या डोक्यात पडला. असं पण नाही झालं. आमेन. आकाशातून दगड देवाने पाठवले आणि बरोबर त्या पलीकडच्या डोक्यावर पडले. देवाने मारलं त्यांना. आमेन. प्रेज द लॉर्ड. सूर्य थांबून ठेवला, चंद्र थांबून ठेवला. देवाचं त्यांनी ऐकलं आणि ते लोक म्हणाले देव यांच्या बाजूने लढते. आमेन. प्रेज द लॉर्ड. यहोशुआ लढते, पण लोक म्हणतात देव यांच्या बाजूने लढते, आपलं काय खरं नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आकाशांवर सत्ता चालवणारा देव आहे, म्हणून त्या देवावर विश्वास ठेव आणि त्या देवाची प्रार्थना कर, कारण तो देव सर्व काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो देव म्हणतो मला काही अशक्य आहे का. आमेन. तो देव म्हणतो मला कुठली गोष्ट अशक्य आहे का. आकाशातून दगड पाडले त्याने. कुठे आकाशात दगड तर दिसत नाही इकडं तिकडं. आमेन. प्रेज द लॉर्ड. दगड पाडले आणि सगळ्या लोकांच्या डोक्यावर पडले त्यांच्या. आमेन. बायबल मध्ये लिहिले सूर्य थांबून टाकला, चंद्र थांबून टाकला. देव म्हटलं आराम करा तुम्ही जरा 1 दिवस. रोज बनवल्यापासून गोल 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 फिरतोय आम्ही तुझ्या समोर, पृथ्वी समोर. ते पृथ्वी फिरती तिकडं. देव म्हटलं थांबाय, थांबू द्या. काय गडबड करायची नाही, फिरायची घाई करायची नाही, काय नाही, एका जागी थांबून राहा. आणि थांबली पृथ्वी पण करायची, थांबली ती. आमेन. प्रेज द लॉर्ड. ऍक्च्युअली सायंटिफिकली सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते ना, म्हणजे पृथ्वी थांबली, एका जागी थांबून राहिलं. चंद्र थांबून राहिला, सूर्य थांबून राहिला, पृथ्वी थांबून राहिली. गडबड बिडबड काय फिरायची करायची नाही, कारण का त्याचा माणूस लढतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. रात्र व्हायची नाही. का देवाने असं केलं,
कारण रात्र संध्याकाळ झाली की युद्ध थांबायचं ना. मग देवाची इच्छा होती आज जे काय निकाल आजच लावून टाकायचा. सूर्य मावळायच्या आत निकाल लावून टाकायचा. म्हणून देवाने रात्रच होऊ दिली नाही. चंद्राला थांबून टाकलं, सूर्याला थांबून टाकलं, पृथ्वी थांबली. आमेन. सूर्य मावळायचा नाही जोपर्यंत यहोशुआ सगळ्यांना मारत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये लिहिले सगळं थांबलं आणि यहोशुआला देवाने विजय दिला. आमेन. ज्याला देव तुझ्या बाजूने लढायला लागेल, विचार करा तो देव काय करू शकतो. आमेन. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आमेन, देवासाठी तुम्ही एकदम मोलवान आहात. आमेन. ते म्हणतो जो कोणी तुला स्पर्श करेल तो माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श केल्यासारखा आहे. पण आज जर का कोण तुला त्रास देतोय तर तो स्वतःचा पाय आरेवर मारून घ्यायचा प्रयत्न करायला लागलेला आहे. कारण ज्याला देव तुझ्यासाठी लढायला लागेल, वेळ पडली तर सूर्य पण थांबल आणि चंद्र पण थांबल. जोपर्यंत तुला विजय भेटत नाही, तो देव बदला घेत नाही, तोपर्यंत तो देव तुला सोडणार नाही आणि अद्भुतरित्या तुला मदत करेल आणि विजय देईल. प्रेज द लॉर्ड. तुझ्या बाजूने गोष्टी घडतील, तुझ्या बाजूने गोष्टी घडतील, कारण देव तुझ्यासाठी लढायला लागेल. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या देवावर भरोसा ठेव, कारण तो देव सर्व काय करू शकतो. आमेन. आज तुझ्या त्रास देणारे लोक तुला दिसतील, कदाचित उद्या दिसणार पण नाही. आमेन. एकदा असं झालं, एक माणूस होता, लई त्याला नाही का त्रास द्यायची सवय. आमेन. खडूस एकदम. आणि प्रार्थनेच्या लोकांना पण लई त्रास द्यायचा. आणि एकदा असं झालं, प्रार्थना सुरू आहे आणि आला तो आणि एवढं त्रास द्यायला लागला, काय काय बोलायला लागला, शिवाय द्यायला लागला, हे करायला लागला. आणि मग सगळी ती प्रार्थना अशीच झाली, सगळं संपलं. आणि काही दिवस निघून गेले आणि म्हटलं देव बाप्पा काय असेल, तो कुठे दिसत नाही, काय झालं असेल. नंतर एका माणसाने सांगितलं त्याने फाशी घेतली. नंतर दिसलाच नाही परत कधी. एकदा आला होता एकदम तावाने, असं करल, तसं करल, हे करल, ते करल, प्रार्थना करायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. देवाने त्याला गायब करून टाकलं. ना रहेगा बास ना बसेगी बासरी. सगळं गायबच. त्याच्यानंतर त्या माणसाने सांगितलं मला, म्हटलं काय दिसत नाही तो माणूस, परत दिसला नाही. मला त्यांनी सांगितलं, त्याने फाशी घेतली, गेला तो. ज्याला देव लढायला लागेल ना, असं मुळापासून काढून टाकेल तो. म्हणून जर एखादा व्यक्ती तुझ्या विरोधात आहे तर प्रार्थना कर, देव बाप्पा त्याला क्षमा कर. प्रेज आमेन. आमेन. कारण ज्याला देव काहीतरी करेल तर एकदम भयानकच करून टाकेल मग. आमेन. प्रेज. कारण त्याच्या लोकांसाठी तो लढणारा देव आहे, त्यांच्या बाजूने तो उभा राहणारा देव आहे, त्यांची पाठ राखण करणारा तो देव आहे. आमेन. त्यांची लढाई लढणारा तो देव आहे. म्हणून आज जर का तुला कोण त्रास देतोय तर माझ्या भावा, माझ्या बहिणी घाबरू नको, कारण तो देव तुझ्या बाजूचा आहे, जो सगळं काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जो सगळं काय करणारा देव आहे. आमेन. तो देव तुझ्या बाजूने उभा राहील आणि तुझी लढाई लढेल. आमेन. म्हणून त्या देवावर विश्वास ठेव, तो सगळं काय करू शकणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय, आकाशातून त्यांनी सगळे दगड पाठवले, सूर्य थांबवला, चंद्र थांबवला, पृथ्वी थांबवली आणि त्याच्या लेकरांना त्यांनी विजय दिला, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण तो देव सगळं काही करू शकणारा देव आहे. आमेन. बायबल मध्ये लिहिले, तो देव आपल्या पापांची क्षमा देखील करणारा देव आहे. बायबल मध्ये लिहिले, त्या देवाने माणसाचं रूप धारण केलं आणि येशूच्या रूपात तो आला आणि आपल्या पापांची क्षमा देखील त्या देवाने केली. आमेन. तो देव आणि येशू एक देवाचं प्रतिरूप येशू आहे. आमेन. आणि देवाने हे दाखवून दिले की मीच
मी आणि येशू एक आहे, येशूने देखील हे सांगितलेलं आहे. जर का तुम्ही बायबल मध्ये पाहिलं, जे जे काही देवाने अद्भुत असं माणसांसाठी केलं, येशू आल्यानंतर येशूने ते सगळं काही केलं. म्हणून येशू म्हणाला, जर का तुम्ही असं माझ्या बोलण्यावरून विश्वास नाही ठेवत, तर मी जे करतोय त्याच्यावर तरी विश्वास ठेवा की मी आणि स्वर्गीय बाप एकच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. येशू म्हणाला, मी जे करतोय त्याच्यावरून देखील विश्वास ठेवा. काय काय केलं येशूने? जे देवाने केलं अगोदर ते सगळे येशूने केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर का तुम्ही बायबल मध्ये पाहिलं, बायबल सांगतं जसं सारेला मूल झालं एकदम शरीराच्या बाहेर चमत्कार होऊन, तसा येशूचा जन्म देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. लूकाचा पहिला अध्याय 35 वचन. आमेन. जसं बायबल मध्ये लिहिलंय की देवाने खडकातून पाणी दिलं, तसं येशूने देखील समुद्रामधून, पाण्यामधून मासे म्हणजे अन्न दिलं. आमेन. देवाने काय केलं? देवाने खडकातून पाणी दिलं, आकाशातून अन्न दिलं. तसं देवाने, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने बरोबर तसंच केलं. त्या समुद्रामधून मासे त्याने अद्भुतरित्या मिळवून दिले, लोकांना अन्न दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय, लूकाचा 5 अध्याय आणि 6 वचन. बायबल मध्ये लिहिलंय, जसं शद्रक, मेशक, अबेदनेगोचं देवाने आगीच्या भट्टीत रक्षण केलं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताने वादळामध्ये, समुद्रामध्ये त्याच्या शिष्यांचं रक्षण केलं. लूक याचा 8 अध्याय आणि 24 वचन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय, जसं देवाने योनाला जिवंत ठेवलं माशाच्या पोटात, तसं येशूने देखील लाजराला 3 दिवसानंतर, योहानाचा 11 अध्याय 44 वचन, मेलेल्या लाजराला जिवंत करून टाकलं. प्रत्येक गोष्ट जे देवाने केले, स्वर्गीय बापाने, ज्याला तो देव येशूच्या प्रतिरूपात आला, त्या येशूने ते सगळं काय पुन्हा एकदा त्या गोष्टी करून दाखवल्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. जसं बायबल मध्ये लिहिलंय, एलियाला देवाने कावळ्याच्या तोंडातून अन्न पुरवलं मांस, तसं येशूने माशाच्या तोंडामधून पेत्राला पैसा पुरवला. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. तिकडं कावळ्याने मांसाचा तुकडा शोधला आणि इकडं माशाने काय केलं? पैसा शोधला. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय, आमेन, जसं देवाने विधवेचं पीठ आणि तेल वाढवलं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाचा 6 अध्याय 11 वचनामध्ये 5 भाकरी आणि 2 मासे वाढवले आणि 5000 लोक खाल्ले आणि त्यांनी उचलून घेतले, पण ते थांबलं नाही बहुगुणित व्हायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते वाढत राहिलं आणि वाढत राहिलं. देवा येशूने ते बहुगुणित केलं. आमेन. जे काही देवाने केलं ते सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताने देखील मानवाच्या रूपात आल्यानंतर त्याने सगळं केलेलं आहे. आमेन. जसं देवाने अग्नी पाठवला, तसं प्रभू येशू ख्रिस्ताने देखील 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचा अग्नी पाठवला. आमेन. ती आग आली, ती आग वेदीवरचं अर्पण खायला आली एलियाच्या वेळेस, पण ही आग जी आहे ती आग माणसांना पवित्र आत्म्याने भरायला आली. आमेन. प्रेषितांचे कृत्य याचा 2 अध्याय आणि 3 वचन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय की आगीने देखील येशूने पुन्हा एकदा उत्तर दिलं. आमेन. अशा कितीतरी गोष्टी आहेत जे जुन्या करारात देवाने केल्या आणि नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सरळ जसाच्या तशा पुन्हा एकदा केलेल्या आहेत. आमेन. कारण तो म्हणाला की जर का तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत, जे मी करतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. आणि मग जे देवाने केलं, येशूने पण ते केलं आणि ते सगळं लोकांनी पाहिलं. आमेन. म्हणून येशू एका ठिकाणी म्हणाला की मी आणि स्वर्गीय बाप एकच आहे. योहानाचा 10 अध्याय
आणि 30वं वचन. येशू म्हणाला, मी आणि स्वर्गीय पिता आम्ही काय आहोत? एकच आहे, एकच आहे. Amen. Praise the Lord. Praise the Lord. आणि आणखीन येशू पुढे जाऊन म्हणतो, योहानेचा 14वा अध्याय आणि 9वं वचन, ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने स्वर्गीय पित्याला पाहिलेलं आहे. आमेन. Praise the Lord. जुन्या करारात कोणीही येशूला पाहू शकलं नाही, त्या देवाला पाहू शकलं नाही, स्वर्गीय बापाला पाहू शकलं नाही. पण ज्याला नवा करार येतो, ज्याला कधीच कोणी पाहू शकलं नाही, जो आकाशांमध्ये, स्वर्गांमध्ये, आगाधांमध्ये राहणारा देव आहे, त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि प्रभू येशूच्या रूपामध्ये तो आला. आणि म्हणून येशू म्हणत आहे, ज्याने मला पाहिलं, धन्य ते लोक ज्यावेळेला येशूच्या काळामध्ये राहत होते, कारण त्यांना स्वर्गीय बापाला पाहता आलं. Praise the Lord. भले कोणी ओळखलं नाही ओळखलं, पण तरी देखील त्याच्यावर कृपा झाली की त्यांनी त्या स्वर्गीय बापाला पाहू शकले. स्वर्गीय बाप कसा दिसतो? तर स्वर्गीय बाप प्रभू येशू ख्रिस्तासारखा दिसतो. कारण येशू म्हणतो, ज्याने मला पाहिलंय त्याने कुणाला पाहिलंय? पास्टरला बघितलंय का? सिस्टरला बघितलंय? येशू म्हणतो, ज्याने मला पाहिलंय त्याने स्वर्गीय बापाला पाहिलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय बाप कसा दिसतो? तर स्वर्गीय बाप प्रभू येशू ख्रिस्तासारखा दिसतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर स्वर्गीय बापाचं दुसरं रूप तुम्ही पाहायला जाऊ नका, की देव कसा दिसत असेल पाहायला जाऊ. देव कसा दिसत असेल हे तुम्हाला पाहायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताकडे का पहा. कारण जसा प्रभू येशू ख्रिस्त दिसतो तसाच स्वर्गीय बाप तो देव दिसतो. आमेन. दुसरं रूप त्या देवाचं नाहीये, जसं येशू दिसतो तसा तो देव दिसतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या देवावर, त्या येशूवर विश्वास ठेव. तो सगळं काय करू शकणारा देव आहे. आमेन. त्या देवाने आपलं पाप घेऊन गेला, आपल्यासाठी तो वधस्तंभावर मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, यासाठी की आपल्याला जीवन असावं आणि ते सार्वकालिकतेचं जीवन असावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मेलेला आहे. आमेन. त्याने रक्त सांडलंय आणि आपल्याला विकत घेतलंय, बायबल सांगतं. आणि त्या येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन आहे. आमेन. तो येशू आपल्याला जीवन देण्यासाठी आलेला आहे. म्हणजे ज्याला तू विश्वास ठेवतो त्या देवावर, ज्याला सगळं काही शक्य आहे, तो देव तुझ्यासाठी मदत करायला लागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्या देवाकडे तुझ्यासाठी मदत आहे, त्या देवाकडे तुझ्यासाठी शांती आहे, त्या देवाकडे तुझ्यासाठी आशीर्वाद आहे, त्या देवाकडे तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट आहे, कारण तो सगळं काही करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याने एवढं केले की वधस्तंभावर पण मेलाय तो. आमेन. सगळं काय करू शकणार, पापांसाठी त्याने एक एक रक्ताचा थेंब पण सांडलेला आहे. सगळं करू शकतो. एवढं प्रेम तो करणारा देव आहे. आमेन. एवढं प्रेम तो आपल्यावर करणारा देव आहे. तुझ्या सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल तर तुझा येशू तुझ्यावर प्रेम करतो. आमेन. सगळ्यात जास्त आपलं प्रेम करणारा कोण असेल तर तो येशू आहे. त्या देवाला आपण खूप आवडतो. आज कदाचित लोक म्हणत असतील तू मला आवडत नाही, लोकांना कदाचित आपण आवडत नाही. आमेन. पण कुणाला आवडू अगर नाही आवडू, आपण देवाला आवडलेले लोक आहोत. आमेन. तू देवाला आवडलेला, पण कधी निराश होऊ नको. आमेन. कधी हार मानू नको, कारण तुला मदत करणारा देव आहे. तुझी मदत खालून कुठून येत नाही, तुझी मदत स्वर्गातून येते. आमेन. ते स्वर्गाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडतात ज्याला तुला मदतीची गरज असते. आमेन. तो देव तुझी काळजी घेणार आहे. म्हणून आज त्या देवाला मग मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मला माहित आहे तू सगळं काय करू शकणारा देव आहे आणि तू देव आहेस. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेला तू विश्वास ठेवशील, तो देव तुझ्यासाठी नक्की अद्भुत गोष्टी करेल. तयार आहेस देवाशी बोलायला?
चला आपल्या पायावर आपण उभे राहू, आपलं लक्ष आपण त्या देवाकडे लावू, आणि जो सगळं काही करू शकतो त्या देवाला आज आपण सांगूया, त्या देवाचा आज आपण धावा करू आणि त्या देवाला म्हणू, देव